लास्ट मॅच नंतर कळेल. ग्रुप एचं काय झालं माहिती आहे? ग्रुप एचं पुरंदर केसरी आणि रंगा चॅलेंजर्स आउटच झाले. 2 क्वालिफाय झाले ऑलरेडी. 2 क्वालिफाय झाले, सुवर्णदुर्ग आणि शिवनेरी पुरंदर. पण ते ऑलरेडी 2-3 पैकी जेवढे जिंकले असतील ना ते डायरेक्ट पुढे जाणार ना. अरे पण ते नेट रन रेट 0.75 चलो वेलकम बॅक. एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, नाही तर शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. या गोष्टीची मात्र सूचनेचं आपण पालन करायचं आहे. मी विनंती करतो दोन्ही संघाने मात्र एक शेवटच्या सामन्यासाठी प्रतिनिधित्व पाठवायचं आहे. एका बाजूला विजयदुर्ग आणि विशालगड या दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती करतो एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. यस, सर्वांचं स्वागत आहे या मॅच मध्ये. चला लेट्स प्ले. आपण मॅचला सुरुवात करूया. दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना विनंती, आपण प्लीज. गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉल वरती बरोबर कव्हरच्या वरून फटका जरूर खेळून काढला. मात्र मागे खेळाडू आहे जोपर्यंत बॉलला कॅरी करतील. सिंगलला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावेनं इथं टीम विशालगड झुंजार आपल्या धावांचं अकाउंट अगदी पहिल्या बॉलवरती उघडलंय. गोलंदाजी मार्कवर योगेश लाड दुसरा चेंडू हाताळतोय. अगदी बॅटची कडा न घेता पंचांचा मात्र निर्णय येईपर्यंत आपण तसंच राहणार. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धाव बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदल होतोय. धाव संख्या होते ती 3. इथे जर पाहिलं तर आजच्या पहिल्या फेरीतील अंतिम आणि शेवटची मॅच विजयदुर्ग शूरवीर विपक्ष विशालगड झुंजार्स, 2 संघ मैदानावरती इन ऍक्शन. राऊट द विकेटनं यावेळी स्लो केला बॉलला. थोडासा लोवर फुलटॉस होता, ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आणि फलंदाजाला बीट केलंय. आणखीन एक वर्तुळ स्कोर कार्ड वरती काढला गेला. 3 चेंडूचा खेळ संपला आणि रणसंख्येवरती नजर टाकली तर धावा झाल्यात अविनासर 3. विजयदुर्ग अगदी क्षेत्ररक्षण करत असताना मात्र महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय तो योगेश लाड. मानावा लागेल बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. स्तब्ध ठेवलंय ते या फलंदाजाला, म्हणजेच अगदी भूपेशला. अंपायर सिग्नल, इट इज अ वाईट बॉल, म्हणजे एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. आपण सर्वजण पाहताय मसा सिवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवी प्रीमियर लीग सीझन 1 एडिशन 1 2025 चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्या जरूर या क्रीडानगरीवरती अनेक प्रेक्षकांची, अनेक मान्यवरांची आणि अनेक खेळाडूंची भरभरून गर्दी पाहायला मिळेल. कारण मसला सिवर्धन तालुक्यातील क्रिकेट प्रेमी, उद्या रविवारचा दिवस असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेचसे क्रिकेट प्रेमी हे मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी हवेमध्ये बॉल, चेंडूवरती काऊ कॉर्नरचा खेळाडू आहे. इथे यस, विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपला आणि धावा जर पाहिला तर धावा फक्त आणि फक्त 3. दुसऱ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. नक्कीच दिशांत सर, जर पाहिलं ना मिड विकेटच्या दिशेने मात्र सकाळपासून आपण अष्टपैलू खेळाडू पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी. एका बाजूला पाहिलं असतं तर अक्षय खेडेकर सारखा क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या बाजूला आता पाहिलं तर या सामन्यामध्ये अनमोल लाड देखील चांगले क्षेत्ररक्षण करतोय. ही झेल देखील महत्वपूर्ण, विकेट देखील गमावला जातोय. आता मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होती ती 4. उद्याच्या दिवसात रोहन महाडिक जो चर्चेचा विषय राहिला या संपूर्ण स्पर्धेत, तेही पाहायला मिळतील. तब्बल 66,000 या पॉइंट वरती त्यांना बोली लागली होती आणि आज मैदानावरती आम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळे आता उद्याच्या दिवसामध्ये अशा काही खेळाडूंना पाहणार आहोत. उद्याचा दिवस या स्पर्धेमधील एक नवीन उत्साह घेऊन येणार आहे. अकुटप्याचा बॉल, यावेळी पहा गोलंदाजाची हाईट तुम्ही पहा, उंची पहा. कदाचित बॅटरला सरप्राईज होतं की या हाईट वरून तो बॉल एवढ्या वर बाउन्स होऊ शकतो.
मात्र स्किल स्किल तुमच्याकडे असणं हे तेवढं गरजेचं आहे. पंचांची लगेच ताकीद. आता तुम्ही खांद्याच्या वर बॉल हाताळू शकत नाहीत. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा थोडंसं पाय पुढे केला आणि त्याच्यानंतर लॉंगलेगला बॉलला पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला कॅरी करतील फेकतील इथे 2 धावा बॉलवरती सहजरित्या कंप्लीट होतील आणि 2च्या मदतीनं रणसंख्या 1.2चा खेळ संपलाय 6 वरती 1. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नयनच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मात्र दोन्ही धावसंख्या आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो विनायक कासार. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज, मोठे फटके खेळण्याची काबिलियत आहे त्याच्याकडे, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. नक्कीच कीपर देखील पाहतोय की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जावं आणि 1 धावसंख्या आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानतायत. एकेरी धाव बरोबर स्कोरबोर्ड मारे पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती दिशांत सर 7. याच्यानंतर 2 असे सामने आपल्या समोर येणार आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा. याच्यानंतर सेमीफायनलचा थरार आणि त्याच्यानंतर क्वालिफायर. कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये प्रवेश करेल याच्यासाठी तुम्हाला काही वेळ थांबावं लागेल. आणि जरूर जे प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. आपण सर्वजण गवी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी जॉईंट झालात. ऑनलाईन आपण या स्पर्धेचा आनंद घेताय, कमेंट करताय, तुमच्या भावना तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत आहे, त्याबद्दल आपलंही सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचकडे जात असताना इथे डॉट बॉलचं सिग्नल आणि 1.3चा खेळ संपलाय. आणखीन एक स्लोवर बॉल, गती दिली नाही. पुन्हा एकदा खेळाडू लांगणला तैनात आणि इथे फलंदाज क्रमांक 2 7 वरती दुसरा हादरा लागतोय. बॅटिंग करत असताना विशाल गट झुंजार या संघाला. नक्कीच चांगली झेल देखील घेतोय तो देखील उगवता सितारा. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे अमोल लाड. हे सरकी क्षेत्ररक्षण अचूक केला जातोय. दुसरी झेल देखील तो घेण्याचा यशस्वी झालाय आणि मात्र दुसरा हादरा बसला जातोय आणि धावसंख्या तिथे स्थिरावते. धावसंख्या होती ती 7. दुसरा षटक मात्र प्रगतीपथावर आहे. चेंडू हाताळले गेलेत 5-1. मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल तो रोहन. दिशांत सर आज सकाळच्या सत्रामध्ये 27-28 धावसंख्या काफी होती. आता मात्र 49 तब्बल 50 ही धावसंख्या पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतात हे फलंदाज. संध्याकाळच्या सत्रामध्ये अविनाश सर म्हटलं जातं की वारा तिथे मारा. हवा असेल तिकडे तुम्हाला चेंडू मारायचे असतात आणि इथे जर पाहिलं तर ऑन साईडला खास करून उजव्या हाताच्या फलंदाजाची हवा. जसं की आपण एका वेळेला रोशन वाजेला पाहिलं, त्यांनी खूप चांगला खेळ केला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मागे जितू महागावकर प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकली. सामना जरूर पराभूत झाले मात्र प्रेक्षकांची मनं जिंकत असताना खूप चांगला खेळ केला. इथे पहा 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस 8 वरती 2 विशाल गट झुंजार. षटक क्रमांक 3 मात्र त्या अगोदर ऐकूया डीजेला. येस डीजे. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी अभिराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याला मात्र सामना करेल विनायक कासार. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज. हाणामारीचा षटक ओळखतो. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा घेतोय काय पाहूया. नाही, झेल घेण्याचा मात्र यशस्वी झालाय आणि मोठा हादरा बसतोय अगदी या संघाला. आणि बॅक टू पॅव्हलियन तो विनायक कासार. डीजे. येस थँक्यू थँक्यू थँक्यू. याच्यानंतरची जी टॉप 4 ची पहिली मॅच असणार आहे. टॉप 4 मध्ये ग्रुप ए चा टॉपर आणि बी ग्रुपचा टॉपर. टॉपर 1 ए ग्रुप आणि टॉपर 2 बी ग्रुप यामधील टॉप 4 ची पहिली लढत असेल. म्हणजे अ गटातील एक पहिल्या क्रमांकाचा संघ आणि ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ यांची पहिली क्वार्टर फायनलची लढत आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. स्लो केलं बॉलला आणि अविनाश सर थोडंसं पाहिलं तर जसप्रीत बुमराह याची आठवण या शैलीने जरूर होते. थोडंसं पाहिलं तर रनअप कमी आहे आणि जो रिलीज करतात बॉल थोडंसं साईडने रिलीज करतात आणि जरूर जसप्रीत बुमराहची जी ॲक्शन आहे साईडने बॉल रिलीज करणं अगदी तशीच काहीशी ॲक्शन गोलंदाज अभिराजाची आपण पाहत आहे.
नक्कीच त्याच पद्धतीने बुमराची एकदा आठवण करून दिली. लेग साईड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, अचूक क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसवला जातोय. धावसंख्या मात्र होती ती 9. सर या सामन्यावरती देखील एक पुढील येणाऱ्या सामन्यांचं मनोबल असेल, कारण या दोन्ही संघांना मात्र विजयी झाले, तसं दोन्ही संघांमध्ये काही संघांमध्ये बदल होऊ शकतो. महत्वपूर्ण सामना या लिंक मधला. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर 4 चेंडूचा खेळ संपला. 2 बॉल्स आर लेफ्ट. अभि गोलंदाजी टाकवरती धावा तेवढ्या बनल्या नाहीयेत. विशालगड झुंजार नावाच्या अगदी विरुद्ध स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पॉईंटच्या डोक्यावरून कट करायचं होतं. क्षेत्ररक्षण थोडेसे मागे राहिले. घोषांकित झोन मध्ये बॉल निघून चाललाय आणि ते फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन मधून एक धाव मिळेल. रणसंख्या डबल डिजिट. 10च्या घरामध्ये 1 डिलिव्हरीज आर लेफ्ट. शेवटचा चेंडू शिल्लक. विजयदुर्ग सुरवीर, जसं मी म्हटलं की ज्यावेळी ऑक्शन सुरू होतं विजयदुर्ग सुरवीर संघानं अगदी नपीतोली बोली लावली होती आणि आपल्याला हवेचे खेळाडू त्याने आपल्या ताफ्यामध्ये जरूर दाखल केले होते. येस, षटक क्रमांक 3 संपलंय. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा आहेत 10. येणारे 18 बॉल आणि अविनाश सर 18 बॉल मध्ये तब्बल 11 धावांची गरज. नक्कीच अगदी लोएस्ट टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच चेसिंग करण्याचा प्रयत्न असेल, पण आज जर सर पाहिलात ना वर्किंग डे होता, पण प्रत्येकाने अगदी सुट्टी घेऊन मात्र या गवळी प्रीमियर लीग मध्ये सामील झालेत. काही मान्यवर देखील कामावरून अगदी या मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील पुनश्च आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक कमेंट देखील करतायत, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि लाख मुलाचा सहकार्य करतात देखील. आणि उद्याचा दिवस म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी देखील या भाईंदर या नगरीमध्ये दाखल होणार आहेत. या बादशाह या मैदानामध्ये या मैदानाचं नाव देखील आहे बादशाह. आणि या लीग मध्ये कुठला संघ बादशाह ठरतोय तो उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला समजणारच आहे. पण त्वरित विनंती करतो की क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. चला विशालगड झुंजार मैदानावरती प्लीज लगेच जा. आणि विजयदुर्ग शूरवीर तुमची जी प्रारंभिक जोड आहे सलामीचे फलंदाज त्यांना चला लगेच मैदानावरती पाठवून द्या, कारण याच्यानंतर लढत पाहायला मिळेल 11-1. 11 धावा करायचे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. चला याच्या नंतरच्या लढतीकडे थोडस लक्ष द्या. टॉप 4 म्हणजे या आजच्या दिवसातील 8 संघामधून असे 4 संघ जे टॉप 4 ला क्वालिफाय करतील आणि टॉप 4 मधून आपल्याला टॉप 2 चे 2 संघ मिळतील आणि टॉप 2 मधून असा एक संघ येईल जो उद्या फिनाले मध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही लढती शिल्लक आहेत याच्यावरती सर्वांच्या नजराच कोण असेल 4 टॉपचे संघ, त्याच्यानंतर कोण ठरतील सेमी फायनलचे दावेदार आणि कोणता एक संघ असेल जो आजच्या दिवसातून क्वालिफाय करेल आणि अगदी या मैदानातून तो विजयी पताका घेऊन आज घरी परतेल. चला विशालगड झुंजार मित्रांनो, आता इथे आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि विजयदुर्ग शूरवीर सलामीची जोडी पाठवून द्या. मागचे अनेक दिवस पाहिले तरी या स्पर्धेची प्रतीक्षा होती. या स्पर्धेची सर्वांना अगदी स्पर्धा कधी होणार याची आस लागून होती आणि शेवटी तो दिवस आला. 27 डिसेंबर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्या 28 डिसेंबर खास करून रविवारचा दिवस असणार आहे. त्यामुळे बरेचसे जे प्रेक्षक, बरेचसे आपली पाहुणे मंडळी, त्याच्यानंतर बरेचसे खेळाडू उद्या आवर्जून या भाषा क्रीडांगणामध्ये गर्दी पाहायला मिळेल. दर्दी प्रेक्षकही उद्या स्पर्धेमध्ये असतील. लंकेश दादा, आपण देखील सकाळपासून सूचनेचं पालन करतोय, पण आपल्या संघाला घेऊन आपण देखील डगआउट मध्ये यायचं आहे. अगदी सूचनांचं पालन करायचं आहे. वैभवजी दिवेकर यांना देखील विनंती करतो डगआउट मधून जायचंय, कारण आपण आयोजक कमिटीचे मेंबर आहात. आपल्याला देखील सूचनेचं पालन करायचं आहे. धन्यवाद. आपण जाऊया सामन्यांकडे. पहिल्याच गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज होतोय अगदी अनमोल लाड. स्ट्राईक एंडला फलंदाजी सज्ज आहे. नॉन स्ट्राईकला असेल तो नितेश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पहिला षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज अजित.
मोठा फटका खेळण्यामध्ये प्रयत्न करत होता, पण एक अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र शुभारंभ होतोय. जसा जसा एक एक धाव मिळेल तशी लंकेदादा असतील, वैभव असतील, त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असेल, कारण आपला संघ मात्र पुढे पदार्पण करण्याच्या प्रगतीपथावर आहे. पण नक्कीच अगदी प्रयत्न करेल अनमोल लाड. दुसरा चेंडू हाताळतोय, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकरचा चेंडू सीमारेषेकडे जातोय, वन बाउन्स चौकार. डीजे थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. अनमोल लाडला जर थांबवायचं असेल तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. हो हो हो, फुल टॉस चेंडू दिला होता, पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि एक धाव डिक्लेअरच्या झोन मध्ये जाते, म्हणजे 1+1 2 धावा मिळतात आणि 2 धावेबरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 7. दिशांत सर, रबर बॉलची स्पर्धा झाली होती कांदिवली नगरी यामध्ये, त्याच्या अमोल लाडने देखील अचूक फलंदाजी केली होती आणि आपला संघ विजय करून ठेवला होता. एक हर्ड हिटर म्हणून फलंदाज ओळखला जातो, चौकार षटकारांची बाजी करतो नेहमी आपल्या फलंदाजीतून. अजितच्या गोलंदाजीचा समाचार घेत आहे, केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर. बिग 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 षटकार. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आज वैभव दिवेकरांना वाटत असेल मला मंदा नको, मला मात्र अनमोल लाड पाहिजे आणि 3 चेंडूवरती सामना संपवणारा हा फलंदाज आहे. का हा ऑडिटर मला फलंदाज म्हणून ओळखला जातो. मानावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करतात, सामन्याला मात्र विजयी करून ठेवलंय आणि त्याच्या जोरावर त्याला मात्र मात्र अचूक गोलंदाजी ज्याने केली. थोडंसं सामनावीराचा पुरस्कार आमच्या मुखातून गेला की अनमोल लाड आहे, पण नाही, निर्णय थोडासा चुकीचा जातोय आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली तो अभिराज, ज्याने अचूक गोलंदाजी केली. 2 धावा मात्र खर्ची केल्या आपल्या गोलंदाजीतून आणि 1 विकेट देखील घेतला, त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी विनंती करतो अभिराजला की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. महत्वपूर्ण गोलंदाजी केली, त्याच्यावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. अभिराज